नमस्कार, मी पूजा. हितगुज या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण हितगुजमध्ये कम्प्युटर शिक्षक व्हा या विषयावर चर्चा करणार आहोत. कम्प्युटर शिक्षक होण्यासाठी काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत अविनाश वाडकर. सर्वप्रथम मी त्यांची तुम्हाला थोडक्यात ओळख करून देते. अविनाश वाडकर यांनी पुण्यातून बीकॉम MBA पूर्ण करून त्यानंतर सिंहगड इन्स्टिट्यूटमधून MBA केलेला आहे. तसंच NIIT मधून सॉफ्टवेअर डिप्लोमा देखील केलेला आहे. 2000 साली त्यांनी स्वतःची कम्प्युटर इन्स्टिट्यूट सुरू केली आहे आणि गेली 10 वर्ष ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. महाराष्ट्रात आता त्यांच्या जवळजवळ 600 फ्रँचायझी आहेत. आता थेट आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत. तुम्ही देखील या चर्चेमध्ये सहभागी होऊ शकता. त्यासाठी आमचा क्रमांक आहे 022-248-27873. लगेचच चर्चेला सुरुवात करूया. अविनाशजी यांचं स्वागत करूया आपल्या स्टुडिओमध्ये. तुम्ही देखील या चर्चेमध्ये सहभागी व्हा. अविनाशजी, सर्वप्रथम झी24 तासच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. थँक्यू. मला सांगाल, सर्वात पहिल्यांदा आपण आपला आजचा विषय आहे की कम्प्युटर शिक्षक व्हा. तर BCEd कोर्सचे कॉन्टॅक्ट जे आहेत ते नेमके काय आहेत ते सर्वप्रथम आम्हाला सांगाल. याच्यामध्ये BCEd म्हणजे बॅचलर इन कम्प्युटर एज्युकेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या क्षेत्रामध्ये कम्प्युटर शिक्षक होण्यासाठी म्हणून हा कोर्स आम्ही स्पेशली डिझाईन केलाय की ज्याच्यामध्ये कम्प्युटर बेसिक्स पासून MS ऑफिस, टॅली, DTP, पेजमेकर, फोटोशॉप, कोरल ड्रॉ हा पहिल्या सेमिस्टरचा अभ्यास आहे. याच्याबरोबरच सेंट्रल गव्हर्नमेंटचा CCC कोर्स ऑन कम्प्युटर कन्सेप्ट की जो शासकीय, निमशासकीय नोकऱ्या, इतर राज्य आणि केंद्र शासनाच्या नोकऱ्यांसाठी उपयुक्त कोर्स आहे, तो देखील याच्यामध्ये आहे. याच्यानंतर शिक्षक आज सेमी इंग्लिश सगळीकडे चालू झालेलं आहे. अगदी ग्रामीण भागातही सेमी इंग्लिश चालू झालेलं आहे आणि कॉन्व्हेंट स्कूल, इंग्लिश मिडियम स्कूल आहे. तर गरज म्हणून प्रत्येक शिक्षकाला, कम्प्युटर टीचरलाही इंग्लिश आलं पाहिजे म्हणून याच्यामध्ये आम्ही स्पोकन इंग्लिश, एक ऑनलाईन स्पोकन इंग्लिश कोर्स आम्ही डिझाईन केलेला आहे, तोही याच्यामध्ये आहे. त्याच्याचबरोबर मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनचे जे सर्टिफिकेट्स आहेत, मायक्रोसॉफ्ट ऑफिस स्पेशालिस्ट किंवा इंटरनेट अँड कम्प्युटिंग कोर्स सर्टिफिकेशन, असे आंतरराष्ट्रीय सर्टिफिकेट्सही या कोर्समध्ये समाविष्ट केलेले आहेत. द्वितीय सत्रामध्ये स्पेशलायझेशनचं दुसरं सेमिस्टर ठेवलं की ज्याच्यामध्ये आयदर प्रोग्रॅमिंग घेऊ शकतात, प्रोग्रॅमिंगमध्ये C++, व्हिज्युअल बेसिक्स किंवा ग्राफिक डिझायनिंग घेऊ शकतात की ज्याच्यामध्ये ड्रीमवीवर, फ्लॅश, इलस्ट्रेटर आणि ग्राफिक कन्सेप्ट्स. आणि तिसरं स्पेशलायझेशन आहे हार्डवेअर की ज्याच्यामध्ये कम्प्युटर बेसिक हार्डवेअर, नेटवर्किंग हा सिलेबसपैकी कोणतंही एक स्पेशलायझेशन विद्यार्थी निवडू शकतो. हे या कोर्सचे कंटेंट्स आहेत की जेणेकरून कम्प्युटर शिक्षक म्हणून तो विद्यार्थी कोठेही काम करू शकतो. नक्कीच. आपण आता कोर्सच्या कंटेंट्स विषयी बोललो. आपण दुसरी गोष्ट अशी सांगू शकतो, विचारायची आहे म्हणजे तुम्हाला, की हा कोर्स डिझाईन करण्यामागे नेमका आपला काय उद्देश होता किंवा आहे या संदर्भात आम्हाला काय मार्गदर्शन. अगदी खूप चांगला प्रश्न मॅडम. हा कोर्स डिझाईन करण्यामागचं की आज गेले 10 वर्ष मी या क्षेत्रामध्ये काम करतोय. सेंटर फॉर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज या संस्थेचा मी डायरेक्टर आहे आणि जवळजवळ 40 ते 50 विविध IT क्षेत्रातले हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर कोर्सेस आम्ही रन करतोय. DOECC सोसायटी नवी दिल्लीचा CCC कोर्सही रन आम्ही करतोय. महाराष्ट्रामध्ये MSCIT हा कोर्स खूप पॉप्युलर आहे. विद्यार्थी फक्त MSCIT करतात आणि त्याच्यामुळे कम्प्युटर करिअर कोर्सेसकडे दुर्लक्ष करतायत आणि त्यामुळे झालं असं की आज कम्प्युटर इन्स्टिट्यूट्स यांच्याकडे चांगल्या फॅकल्टीजच नाहीयेत, म्हणजे टीचरच नाहीयेत. फक्त मी C++, VB शिकवतो म्हणतात पण कोणत्याही इन्स्टिट्यूटमध्ये प्रॉपर शिकवलं जात नाहीये. याच्या व्यतिरिक्त स्कूलपासूनच आज VB इंट्रोडक्शन म्हणजे प्रोग्रामिंग इंट्रोडक्शन, HTML इंट्रोडक्शन यासारखे सिलेबस इंट्रोड्यूस झालेले आहेत. त्यांच्याकडच्या शिक्षकांनी फक्त MSCIT हा कोर्स सरकारी नियमाप्रमाणे कंप्लीट केलेला आहे. म्हणजे त्यांना सुद्धा शिक्षक, कम्प्युटर शिक्षक ही गरज आहे. याचप्रमाणे ज्युनियर कॉलेजचा विचार केला तर 11वी 12वीला IT हा सब्जेक्ट आहे आणि त्यांच्यासाठी IT या विषयासाठी शिक्षकच नाहीयेत. बऱ्याच शाळांमधून आम्ही पाहिलं, ज्युनियर कॉलेजेसमधून पाहिलं तर कम्प्युटर शिक्षक ही त्यांची गरज आहे. याच्याच बरोबर नुसतं शिक्षकच नाही तर हेच विद्यार्थी मायक्रोसॉफ्ट सर्टिफिकेट असल्यामुळं इतर इंडस्ट्रीमध्ये काम करू शकतात, CCC कोर्सचं सर्टिफिकेट असल्यामुळे गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनमध्ये काम करू शकतात आणि कोणत्याही कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये कम्प्युटर फॅकल्टी, टीचर म्हणून काम करू शकतात. याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे प्रोग्रॅमिंगचं नॉलेज असल्यामुळं ते कोणत्याही सॉफ्टवेअर कंपनीमध्ये प्रोग्रामर असिस्टंट म्हणून काम करू शकतात. हार्डवेअरचं नॉलेज असल्यामुळं हार्डवेअर टेक्निकल पर्सन म्हणून काम करू शकतात अथवा ग्राफिक डिझायनिंगमध्ये
अनेक क्षेत्रांमध्ये त्यांना चांगल्या संधी उपलब्ध आहेत. नक्कीच. आपण हा कोर्स डिझाईन कशासाठी केला किंवा कोणत्या गोष्टीसाठी केला हे तर आम्हाला सांगितलं, प्रेक्षकांना सुद्धा कळलं असेल नेमके ह्याचं काय महत्व आहे ते. दुसरी गोष्ट अशी सर की हा कोर्स करताना शिक्षणाची किंवा वयाची अशी कोणत्याही प्रकारची काही विशिष्ट अट आहे का? म्हणजे शिक्षण इथपर्यंत झालं पाहिजे किंवा तुमचं वय इथपर्यंत असलं पाहिजे, अशा प्रकारची कुठली अट आहे? याच्यामध्ये दोन गोष्टी मॅडम. कम्प्युटर एज्युकेशन ही अशी गोष्ट आहे की पहिल्यांदाच आपण पाहतोय की याच्यामध्ये वयाची अट कोणालाच नाहीये. अगदी 60 इयर्सचे पर्सन जरी असतील तरी त्यांना आज गरज होते की ते रिटायर झालेत आणि त्यांना शिकावं लागतंय. जनरली फॉर्मल एज्युकेशन म्हणलं तर सगळीकडे वयाची अट असते, त्याचप्रमाणे या कोर्ससाठी सुद्धा वयाची कोणतीही अट नाहीये. दुसरं आहे शिक्षण. याच्यामध्ये मिनिमम क्वालिफिकेशन 10+2 10वी+2 म्हणजे 12वी अपियर्ड विद्यार्थी हा कोर्स करू शकतात. सगळ्यात महत्वाचं या कोर्ससाठी आम्ही सीईटी आमची कॉमन एंट्रन्स टेस्ट ठेवलेली आहे की जी 8 ऑगस्ट रोजी आहे आणि त्या टेस्ट नंतर जो विद्यार्थी तो टेस्ट क्लिअर होईल तोच ऍडमिशन घेऊ शकतो. हा ऍडमिशनसाठी क्रायटेरिया आहे. म्हणजे शिक्षणाबरोबरच सीईटी ही त्याच्यामध्ये एक अट आहे. सीईटी पूर्ण केल्यानंतर म्हणजे तुमच्या इथे आल्यानंतर सीईटी एंट्रन्स एक्झाम जी आहे ती पास केल्यानंतर आपण यामध्ये ऍडमिशन घेऊ शकतो. अगदी. महाराष्ट्रात आमचे जे 600 ते 700 अधिकृत प्रशिक्षण केंद्र आहेत त्यातूनही आम्ही फक्त 150च अशा केंद्रांची निवड केलेली आहे की ज्यांच्याकडे असं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ज्यांच्याकडे या कोर्ससाठी फॅकल्टीज आहेत, ज्यांचा मी कोर्स कंडक्टिंग मॅन्युअलद्वारे आम्ही त्यांना सांगून दिले की हे कसं करायचं तेच फक्त ही कंडक्ट करणार आहेत कोर्सेस. आणि सीईटी ही आमच्याकडून घेतली जाणार आहे ऑनलाईन सीईटी की जी 8 ऑगस्ट रोजी आहे. सीईटी मध्ये बेसिक कम्प्युटर्स, जनरल मॅथमॅटिक्स, ऍप्टिट्यूड या पद्धतीचं सिलेबस आहे. अच्छा, नक्कीच. आपण जसं मगाचपासून प्रेक्षकांना सांगतोय की आपल्या 600 फ्रँचायझी आहेत, तर त्या नेमक्या कुठे कुठे आहेत या संदर्भात काही माहिती थोडक्यात? अगदी. आम्ही महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रावर काम करतोय. अगदी विदर्भापासून, नागपूरपासून, वर्धा अकोल्यापासून, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नगर, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, परभणी या जिल्ह्यांमध्ये आहेत. तसंच पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे शहर, पुणे ग्रामीण, याच्या व्यतिरिक्त रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सगळ्या जिल्ह्यांमधून आमचे अधिकृत प्रशिक्षण केंद्र कार्यरत आहे. आणि याच ठिकाणाहून निवडक 150 प्रशिक्षण केंद्रे आम्ही या कोर्ससाठी निवडलेली आहेत. नक्कीच. आपल्याला अजूनही या विषयावर चर्चा करायची आहे, अजून बरंच काही आपल्याकडनं जाणून घ्यायचंय. मात्र एका छोट्याशा विश्रांतीची इथे वेळ झालेली. आपण पाहत राहा झी 24.